नमस्कार मित्रांनो, मी संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवशी आपण पेपर क्रमांक 75 पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 75 आपण ॲनालिसिस करत आहोत येणाऱ्या 2025 आणि 26च्या पोलीस भरतीसाठी. आपला पोलीस भरतीचा पॅटर्न असतो. या 5 विषयांवर पोलीस भरतीचा मेन फोकस असतो. सामान्य ज्ञानमध्ये येतं इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि बुद्धिमत्ताचा मध्ये येतं ब्लड रिलेशन, परत डायरेक्शन, असंख्य गोष्टी. गणितमध्ये येतात गणिताचे मराठी व्याकरण येतं आणि चालू घडामोडी. अशा या 5 विषयांवर आपला पेपर आधारित असतो. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती, हे आपलं मिशन आहे. तर चला, आज आपलं पहिलं मोटिवेशन कोट आपण बघूया. संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी शानदार होगी, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. जर तुम्ही जेवढा मोठा तुमचा संघर्ष असेल मित्रांनो, जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढी मोठा विजय असणार आहे तुमचा, तेवढा मोठा तुम्हाला आनंद भेटणार आहे. त्यामुळं कुणी काही घाबरायचं नाही, काही ते करायचं नाही. संघर्ष करत राहा. एक दिवस नक्की तुमचा विजय होशाल आणि नक्की तुम्ही खाकीवरती दिसाल, ही मला विश्वास आहे. त्यामुळे चला आता आपण पुढला प्रश्न बघूया. भारतीय संविधान सभा कोणत्या योजनेनुसार स्थापन झाली? मॉन्टेगो ट्रान्सपोर्ट सुधारणा, कॅबिनेट मिशन योजना 1946, क्रिप्स मिशन 1942, वेव्हेल योजना 1945. कशावर? ऑप्शन क्रमांक बी, कॅबिनेट मिशन योजना 1946. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. भारताची संविधान सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1942, 1945, 1946 आणि 1947. कधी झाली? 1946. कधी झाली? 9 डिसेंबर 1946ला भारतीय संविधान सभा स्थापन झाली. भारतीय संविधान सभेचा उद्घाटन बैठकीत अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, जवाहरलाल नेहरू. कोण होते पहिले उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष? कोणाला केलं होतं? टेम्पररी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना केलं होतं. ऑप्शन क्रमांक सी हे टेम्पररी होते, म्हणजे तात्पुरते. आणि परमनंट कोण झाले होते कायमस्वरूपी? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी त्यावेळेच्या. तेव्हा कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानाच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण? जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल. कोण होते प्रारूप समितीचे अध्यक्ष? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. भारताची संविधान सभा पहिल्यांदा कधी एकत्र आली होती? 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947, 9 डिसेंबर 1946. मित्रांनो, तुम्हाला आत्ताच मागच्या पहिल्या प्रश्नामध्ये संविधान सभा कधी स्थापन झाली तेव्हा तुम्हाला कधी एकत्र आली होती ते पण सांगितलं होतं, दिनांक सांगितली होती 9 डिसेंबर 1946. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी एन राव, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते? बी एन राव. घटनात्मक सभेचे सल्लागार कोण होते? ऑप्शन क्रमांक बी एन राव. खालीलपैकी कोणते योग्य जुळले आहेत ते सांगा. भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम, भारताचे राष्ट्रीय फूल गुलाब, भारताचे राष्ट्रीय पक्षी वाघ, राष्ट्रीय प्राणी वाघ, भारताचा राष्ट्रीय पक्षी गरुड. 1 आणि 4 बरोबर आहे, 1 2 3 बरोबर आहे, 2 3 4 बरोबर आहे, 1 आणि 3 बरोबर आहे.
कोणतं बरोबर आहे? भारतीय राष्ट्रगीत वंदे मातरम बरोबर. राष्ट्रीय फूल नाही आहे, गुलाब नाही, कमळ आहे, लक्षात राहू द्या. राष्ट्रीय प्राणी वाघ बरोबर आहे. राष्ट्रीय पक्षी कोण आहे? गरुड आहे का मोर आहे? गरुड नाही, मोर आहे. त्यामुळं कोणता? पहिला आणि तिसरा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. 1 आणि 3. भारतीय संविधान सभेच्या खालील विधाने विचारात घ्या. तिच्या रचनेच्या शेवटी व्हाईसरॉयची मंजुरी आवश्यक होती. विविध संस्थानातील प्रतिनिधी निवड लवचिक होती व ती परस्पर सल्लामसलतीने ठरवण्यात आली. संविधान सभा ही नोव्हेंबर 1946 मध्ये कॅबिनेट मिशनने आखलेल्या योजनेनुसार स्थापन झाली. कोणती विधाने बरोबर आहे? आता मित्रांनो, सरळ आत्ताच आपण मागच्या प्रश्नात बघितले, संविधान सभा नोव्हेंबर 1946 मध्ये कॅबिनेट मिशनने आखल्यानुसार योजनेनुसार स्थापन झाली. हे 3 नंबरचं सेंटेन्स आपलं योग्य आहे. 3 नंबरचं सेंटेन्स बरोबर आहे. हे आता तुम्हाला मागच्या 3 प्रश्नांमध्ये हे माहीत होऊन गेलं की आपलं 3 नंबरचं सेंटेन्स बरोबर आहे. आता आपल्याला 2 नंबरच्या सेंटेन्समध्ये किंवा वाक्यांमध्ये खेळायचं आहे. तिच्या रचनेला शेवटी व्हाईसरॉयची मंजुरी होती का? नव्हती. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. कारण संविधान सभा ही स्वतंत्र सभा होती आणि संविधान हे आपल्या भारत देशाचं बनवायची ते होते, त्यामुळे व्हाईसरॉयची मंजुरीची आवश्यकता नव्हती. त्यामुळं पहिलं चुकीचं आहे. आता विविध संस्थातील प्रतिनिधी निवड लवचिक होती व ती परस्पर सल्लामसलतीने ठरवण्यात आली होती. हे दुसरं पण वाक्य बरोबर आहे. त्यामुळं काय कोणतं ऑप्शन असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी 2 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. भारतीय विधानमंडळ दिवसांनी बनवणारा अधिनियम कोणता? भारतीय परिषद अधिनियम 1861, भारतीय परिषद अधिनियम 1892, भारतीय परिषद अधिनियम 1909, भारतीय सरकार अधिनियम 1919. कोणता आहे? भारत सरकार अधिनियम 1919. ऑप्शन क्रमांक डी. भारतीय विधानमंडळ द्विसदनी म्हणजे 2 सदन. कोणते? 2 सदन बनवायचे होते. द्विसदनी बनवणारा अधिनियम कोणता असं विचारलेलं आहे. तर मग भारत सरकारचा अधिनियम 1919चा या अधिनियमानुसार भारतीय विधिमंडळात 2 सदनं बनवण्याचा अधिनियम बनवला गेला. तर पहिलं आता 2 सदन बनवले तर कोणकोणते? पहिलं कोणतं होता? राज्य परिषद. आणि दुसरी कोणती होती? विधानसभा. या 2 सभा बनवण्यात आल्या. समजलं? द्विसदनी बनवणारा अधिनियम कोणता? खालीलपैकी कोणत्या अधिनियमाला भारतात बॉर्ले-वेट्टो सुधारणा असे म्हटले जाते? भारतीय परिषद अधिनियम 1861, भारतीय परिषद अधिनियम 1892, भारतीय परिषद अधिनियम 1909 आणि भारत सरकार अधिनियम 1919. कोणता? भारतीय परिषद अधिनियम 1909 हा बॉर्ले-वेट्टो सुधारणा किंवा रिफॉर्म असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणत्या भारतीय संविधानाचे फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल. जर या प्रश्नाचं उत्तर जर कोणाला माहीत नसेल तर तो अजून खूप मागे आहे, त्याला अभ्यास करावा लागेल. ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं भारतीय संविधानाचं? बाबासाहेब आंबेडकरांना. भारतात संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? एम.एन. रॉय, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू. कोणी मांडली? एम.एन. नाही, बी.एन. रॉय. बी.एन. रॉय. ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. बी.एन. राव यांनी मांडली. एम झाला तो बी करून घ्या मित्रांनो. भारतीय संविधान सभेत हिस्टॉरिक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोणत्या नेत्याने मांडले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणी मांडले?
पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडले होते? ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू. रेग्युलेटिंग ॲक्ट भारतात कोणत्या वर्षी पारित झाला? 1757, 1773, 1784, 1858. कधी झाला? 1773ला रेग्युलेटिंग ॲक्ट आला. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. भारतासाठी सर्वप्रथम संघीय रचना म्हणजे फेडरल स्ट्रक्चर कोणत्या अधिनियमाद्वारे ओळखले गेले? रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. कोणत्या संघीय रचना ही? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. ऑप्शन क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. म्हणजे भारत सरकार अधिनियम 1935. पुढचा प्रश्न, भारतात न्यायिक पुनर्वलोकन म्हणजे ज्युडिशियल रिन्यू प्रणाली कोणत्या देशाकडून घेण्यात आली? इंग्लंड, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स. कोणाकडून घेण्यात आली? अमेरिकेकडून. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधानातील संघराज्य म्हणजे फेडरल स्ट्रक्चर कोणत्या देशाच्या मॉडेलवरून प्रेरित केले? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. कोणाकडून घेतलं आपण फेडरल स्ट्रक्चर? संघराज्य म्हणजे संघीय ते घेतलं ते ऑप्शन क्रमांक बी कॅनडाकडून घेतलं. संघराज्यांचं म्हणजे फेडरल स्ट्रक्चर राज्यांमध्ये विभाजन ते कोणाकडून घेतलं आपण? कॅनडाकडून घेतलं. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता नेता भारताच्या संविधान सभेचा सदस्य नव्हता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी. कोण नव्हते? महात्मा गांधी हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य नव्हते किंवा त्यांनी सहभाग घेतला नव्हता. ही एक महत्त्वाचा प्रश्न बनू शकतो आपला सगळ्यांचा. ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर आहे. महात्मा गांधी. त्यावेळेस महात्मा गांधी कुठं होते? बंगालमध्ये होते. बंगालमधल्या दंगली कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यांनी भारतीय संविधान सभेत कोणत्याही अधिवेशनात भाग घेतला नाही. भारताला गणराज्य का म्हटले जाते? कारण राष्ट्रपती ही वंशपरंपरागत असतात, कारण राज्यप्रमुख लोकांच्या निवडीने येतो, कारण ब्रिटिश राजाची सत्ता अजूनही आहे, कारण राजा राज्य चालवतो. भारताला गणराज्य किंवा लोकशाही राज्य असं का म्हणतात? कारण आपण लोकांना निवडून देतो. म्हणजे एखाद्या प्रमुखाला आपल्या गावातल्या सरपंचाला आपण निवडून देतो. तसंच आपल्या देशाच्या मेन पदावर राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा जे आपले खासदार आमदार असतात त्यांना कोण आपण आपल्या परीने निवडून देतो. या सगळ्यांना निवडून द्यायचं काम काय? अब्राहम लिंकनचं एक वाक्य आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही, असं अब्राहम लिंकनचं वाक्य आहे. त्यामुळं आपण कारण राज्यप्रमुख हा लोकांच्या निवडीने येतो, त्यामुळं ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मुंबई पोलिसांचे आधुनिक फॉरेन्सिक विभाग कुठे आहेत? दादर, माटुंगा, वसावा, ब्रिज कँड. कुठे आहे? माटुंग्याला आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. माटुंगा. मुंबई पोलिसांचे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मध्ये कोणते प्रयोग केले जातात? फक्त रक्त तपासणी, गुन्ह्यांच्या वैज्ञानिक तपासणी, फक्त दहशतवाद तपासणी, फक्त वाहन तपासणी. काय केलं जातं? गुन्ह्यांच्या वैज्ञानिक तपासणी. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू. कोण होते उपराष्ट्रपती? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन गंगा हे कोणत्या देशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राबवले? चीन, युक्रेन, नेपाळ, पाकिस्तान. कोणत्या? युक्रेन. ऑप्शन क्रमांक बी युक्रेन. का? कारण युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये
युक्रेनमध्ये आपले भारतीय विद्यार्थी जे काय अडकले होते त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे मिशन राबवलं गेलं होतं. G20 शिखर परिषद 2023 कोणत्या देशात झाली? 2023 लक्षात राहू द्या. चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स. कोणत्या देशात झाली? ऑप्शन क्रमांक बी, भारत देशात झाली, म्हणजे आपल्या देशात झाली. अशा प्रकारे मित्रांनो 25 मार्क प्रश्नाचे उत्तरं मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिले असेल किंवा एखाद्या पेपरवर लिहिले असेल. तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून सांगा, त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता द संदेश अकॅडमीवर पोलीस भरती सराव पेपर डेली डिस्कस होतो. डेली 25 प्रश्न असतात. 25पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते सांगा. अशा प्रकारे आपण पोलीस भरती येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपल्याला 80+ मार्क मिळाले पाहिजेत, हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावे हीच माझी नम्र विनंती. जय हिंद, जय भारत.